नांदेड लोहा अहमदपूर मार्गे लातूर रोड इथपर्यंत 96 किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक नवीन मंजूर करण्याची मागणी ही 2010 साली मी लोहा तहसीलवर मोर्चा काढून, तेव्हा मी शिवसेनेचा या ठिकाणचा प्रमुख असल्यामुळे शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढून मी ती मागणी केली होती तत्कालीन, म्हणजे 2010 साली. तेव्हाचे खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि सुधाकरराव डोईफोडे यांनी नांदेडहून बिदरला जाणारी रेल्वे ही नांदेड नरसी देगलूर मार्गे मागणी केली होती. या मागणीच्या नंतर मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये माझ्या नावाने मी जनहित याचिका क्रमांक 15/2012 दाखल केली होती. 2010 ही याचिका मी जेव्हा दाखल केली त्याच्यानंतर तत्कालीन रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष शर्मा नावाचे अध्यक्ष होते, त्यांची मी भेट घेऊन हा रेल्वे ट्रॅक कसा फायदेशीर आहे, कसा फिजिबल आहे आणि कसा बेनिफिशियल आहे हे त्यांना समजावून दिलं होतं. आणि माझी उच्च न्यायालयातली जनहित याचिकाही तिथे मी हेच मुद्दे मांडले होते. आणि त्या जनहित याचिकेमध्ये केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने माझ्या बाजूनी हायकोर्टामध्ये त्यांचं उत्तर दाखल केलं होतं, शपथपत्र दाखल केलं होतं आणि त्यावर हायकोर्टाने डायरेक्शन देऊन माझी याचिका निकाली निघाली. माझी याचिका 2010 ला निकाली निघाल्याच्या नंतर 2011च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी देशभरामध्ये 101 नवीन रेल्वे ट्रॅक मंजूर केल्याची घोषणा केली होती. त्यामध्ये 1 नंबरवर नांदेड लोहा माळेगाव माळाकोळी मार्गे अहमदपूर चाकूर मार्गे लातूर रोडला जोडणारी रेल्वे मंजूर केल्याची घोषणा रेल्वे मंत्री तत्कालीन ममता बॅनर्जींनी केली. आणि त्याच्यानंतर बरेच दिवस झाले माझा पाठपुरावा चालू आहे. मध्ये मध्ये आणखी काही लोकांनी पाठपुरावा केला असेल. ज्यांनी केलंय त्यांनी केलंयच म्हणणाऱ्यापैकी मनोहर धोंडे आहे, आणि ज्यांनी केलं नाही त्यांनी टिंग्या मारायची गरज नाही, त्यांच्यावर सुद्धा आसूड ओढायचे काम मनोहर धोंडे करत आलेलं आहे. आणि म्हणून तेव्हापासून कालच्या पार्लमेंटच्या सेशन पर्यंत पार्लमेंटमध्ये या मुद्द्यावर कोणीही बोललेलं नव्हतं. परंतु राज्यसभेमध्ये अशोकराव चव्हाण यांनी कालच्या पार्लमेंटच्या सेशनमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला आहे, हे नाकारायची आवश्यकता नाही, त्यांचे आभार. परंतु 2011 ते 2026 15 वर्ष झालेत. 15 वर्षामध्ये सतत पाठपुरावा मनोहर धोंडेंनी केलेला आहे. आणि त्याला अनुसरून प्राथमिक सर्वे झाला, 2 सर्वे पहिले झाले, 3रा सर्वे गटवाईज सर्वे झाला, म्हणजे रेल्वे ट्रॅक कोण्या गटातून जाईल, जमिनीचा गट नंबर किती आहे, कुठून जाईल याचाही सर्वे झाला, गुगल सर्वे झाला. आणि हे सगळे सर्वे होऊन 2000 साधारण 2000 अशा प्रकारच्या रेल्वेचा रूट हा जवळपास फायनल झालेला आहे. त्याच्यानंतर मला माहिती मिळाली की मी मागणी केल्याप्रमाणे लोहा खेडकरवाडी माळाकोळी माळेगाव अहमदपूर चाकूर हा रूट घेण्यात आलेला नाही. हे मला कळाल्यानंतर मी पुन्हा निवेदन दिले आणि त्या निवेदनावर माझ्याकडे रेल्वे खात्याने मला पत्र पाठवून कळवलेलं आहे. आणि त्या पत्र मला रेल्वेने दिलेलं आहे 6 जून 2025 ला. माझ्या नावाने पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी रूट कुठला निवडला गटवाईज सर्वेच्या नंतर हे त्यांनी मला लेखी दिलेलं आहे. त्यावर मी आता आक्षेप घेतलाय. खर तर माझी मागणी होती नांदेड, जानापुरी, सोनखेड, लोहा, खेडकरवाडी, माळाकोळी, माळेगाव, अहमदपूर, चाकूर, लातूर रोड अशी 96 किलोमीटरची रेल्वे लाईन माझी मागणी होती. यांनी सगळे सर्वे केल्याच्या नंतर आता जो फायनल केलेला टेंटेटिव्ह रूट दिलेला आहे, सर्वसाधारणपणे रेल्वे डिपार्टमेंटने जो रूट फायनल केला
तो मला त्यांनी लिखित स्वरूपामध्ये पत्र आणि त्याचा पूर्ण नकाशा रूट मला दिलेला आहे. तुम्हाला व्हॉट्सअपवर मी ते टाकेल, सोशल मीडियावर मी याच्या अगोदरही टाकलेला आहे. त्यांनी जो आता रूट म्हणजे सर्वसाधारणपणे प्राथमिक रूट जो फायनल केला तो असा केलेला आहे: नांदेड, जानापुरी, पिंपळगाव, येवले, सोनखेड, लोहा आणि लोह्यावरून खेडकरवाडी, माळाकोळी, माळेगाव न करता लोह्यावरून त्यांनी पालम तालुक्यात सिपेगाव, सिपेगाववरून चोरवड आणि चोरवडवरून अहमदपूर अशा प्रकारचा रूट त्यांनी गुगल मॅप मध्ये फायनल करून दिलेला आहे. आणि या रूटवर तिथून पुन्हा अहमदपूरहून पुन्हा त्यांनी चाकूर बाजूला सोडलंय आणि चाकूर सोडून गोताळा घेतलेला आहे. गोताळ्यावरून लातूर रोडला जोडले. म्हणजे जिथं दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ज्या माळेगावची ओळख आहे, तीर्थक्षेत्र आहे, त्याच्यानंतर या रूटवर लोकसंख्या जास्त असणारी मोठी गावं आहेत किंवा गायरांच्या जमिनी आहेत, माळरांच्या जमिनी आहेत, शासनाच्या जमिनी आहेत, सहज उपलब्ध होऊ शकतात. कुठल्याही प्रकारचे नदी नाले नसल्यामुळं ब्रिज बांधकामासाठी खर्च होत नाही. असा रूट मी दिलेला असताना रेल्वेने मात्र लोह्यावरून पालम तालुक्यातलं सिपेगाव, चोरवड मार्गे अहमदपूर आणि अहमदपूरहून चाकूरला न घेता गोताळा मार्गे लातूर रोड असा रूट त्यांनी घेतलेला आहे. यावर मी ऑब्जेक्शन घेतलंय. कालच्या आठवड्यामध्येच मी गुढीपाडव्याला सुद्धा दिल्लीमध्येच होतो. 19 तारखेला गुढीपाडव्याला आपल्याकडे सुट्टी असली तरी तिकडे सुट्टी नव्हती आणि म्हणून मी भेटून निवेदन दिलेले आहेत. रेल्वे खात्याच्या मंत्र्यांना किंवा पंतप्रधान, त्याचबरोबर महाराष्ट्रातले ज्येष्ठ मंत्री म्हणून नामदार नितीनजी गडकरी आणि रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांना मी कालच्या 19 मार्च 2026 ला पुन्हा निवेदन दिलेलं आहे आणि हा रूट फायनल करण्यासाठी त्यांना माझं ऑब्जेक्शन देऊन विनंती केलेली आहे. त्यामुळं आपल्या माध्यमातून मी लोहा, कंधार, अहमदपूर, चाकूर, नांदेड या भागातल्या सगळ्या विकासाची भूमिका घेऊन काम करणाऱ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, राजकीय नेत्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी, हे काही मनोहर धोंडेचं एकट्याचं काम नाही, ज्याचा ज्याचा हातभार लागेल त्याचं नाव नक्की मी सुद्धा घेत असतो. ज्यांनी काहीच न करता जर टिंग्या मारल्या तर त्याच्यावर मी आसुडे ओढलेले त्याच्या अगोदर. त्यामुळं सगळ्यांनी, खास करून सत्ताधाऱ्यांनी यामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो रूट बदल केलेला लोह्यापासून, तो रूट हा मी मागणी केल्याप्रमाणे लोह्यावरून खेडकरवाडी, माळाकोळी, माळेगाव आणि मग तिथून अहमदपूर आणि लातूर रोड चाकूर मार्गे असा रूट बदल करावा अशी विनंती मी केलेली आहे. त्यासाठी सत्तेतल्या लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा. नसेल तर जनआंदोलन उभा करण्यासाठी सगळ्यांनी पुढे यावं. मनोहर धोंडे कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सोबत राहायला तयार आहे. पण लोह्याला रेल्वे येते त्याचा आनंद आहेच मला, पण पुढचा भाग सुद्धा हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि यामध्ये मी आपल्याला सांगायला हरकत नाही, ज्या 2 रेल्वे रूटची मागणी झाली होती, तत्कालीन खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि कैलासवासी सुधाकरराव डोईफोडे, मी जेव्हा ही मागणी केली तेव्हाच त्यांनी नांदेड, नरसी, देगलूर मार्गे रेल्वेची मागणी केली होती. तीही मागणी केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने विचाराधीन घेतली होती, परंतु त्यातला 100 किलोमीटरचा भाग हा महाराष्ट्र राज्यामध्ये येतो आहे आणि 56 किलोमीटरचा भाग हा कर्नाटक राज्य सरकारच्या भागामध्ये येतो आहे. त्यामुळं जे काही शेअरिंग असते, एखादी नवीन रेल्वे ट्रॅक मंजूर करायचा असेल तर राज्य सरकारने जमीन उपलब्ध करून देणं आणि जो खर्च असेल, जे एस्टिमेट असेल, त्यातला अर्धा वाटा उचलणं, 50% वाटा उचलणं हे आवश्यक असतं. परंतु इथे 56 किलोमीटरचा भाग हा कर्नाटक सरकारच्या हद्दीमध्ये असल्यामुळं नरसी देगलूर मार्गे जाणारा रस्ता कर्नाटक सरकारने त्यांचा हिस्सा, 50%चा हिस्सा आणि जमीन देण्याचा मुद्दा सकारात्मक घेतलेला नाही, त्यांनी नकार दिलाय. पण नांदेड, लोहा,
मार्गे लातूर रोडला जोडल्या जाणारी जी रेल्वे आहे, या रेल्वे लाईनसाठी जमीन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने संमती दिलेली आहे. त्याच्याच बरोबर 50% आर्थिक वाटा जो उचलायचा आहे, तो 50% आर्थिक वाटा उचलण्यासाठी सुद्धा 2153 कोटी रुपये राज्य सरकारने देण्याची संमती दिलेली आहे. त्यामुळं रेल्वे लाईन नांदेड लोहा मार्गे अहमदपूर मार्गे लातूरला जोडायची जी रेल्वे आहे, ती सर्वार्थानं आता एका ठराविक यशाच्या टप्प्यावर आहे. आताच कोणी अर्ध्या हळकुंडाने पिवळं व्हायची आवश्यकता नाही. आणखी बराचसा लंबा प्रवास आहे. यातून जमिनी ऍक्विजिशन होतील. रूट फायनल हा तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी केलेला आहे, ज्याच्यावरती मूळ मागणी करणारा आणि मंजुरी PIL मधून जनहित याचिकेतून मनोहर धोंडेंनी मिळवली, म्हणून मी त्यावर ऑब्जेक्शन घेतलंय. आणि माझं ऑब्जेक्शन हे सिपेगाव चोरवाड मार्गे अहमदपूर जाण्याला माझं ऑब्जेक्शन आहे. तर रेल्वे लाईन ही लोह्यावरून खेडकरवाडी, माळाकोळी, माळेगाव मार्गे अहमदपूरला जावी अशी माझी मागणी आहे. त्यावर केंद्र सरकार काय विचार करेल आपण थोड्या दिवसात कळेल. आणि त्यानंतर योग्य वेळी त्याला आणखी खूप ताकद लावण्याची आवश्यकता आहे. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा हा विषय हातात घ्यावा आणि त्यांनी श्रेय घ्यावं. ज्यांनी केलं त्यांनी श्रेय घ्यायला माझी काही हरकत नाही. परंतु काहीच न करता जर कोणी मी सत्तेतला आमदार आहे, म्हणजे र म्हणजे ढ कळत नाही आणि मी केलं असं म्हणा, असे कोणी जर बॅनरबाजी करणार असतील तर त्यांच्यावर मी नक्की टीका करत आलो आणि भविष्यातही करेल. पण मी उल्लेख केला गुढीपाडव्याच्या दिवशी, कालच्या 19 मार्च 2026 या दिवशी मी रेल्वे मंत्री, पंतप्रधान, त्याच्यानंतर नितीनजी गडकरी आणि रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांना निवेदन दिलेलं आहे. त्यावर नक्की आपण अपेक्षा करूया की बदल रूट मध्ये होईल. रेल्वे विभागाच्या विचाराधीन त्यावर पुन्हा चर्चा होईल. रेल्वेचा रूट जो पालम तालुक्याकडे नेऊन बदल करून अहमदपूरला जो गेलेला आहे, तो न घेता दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ज्या माळेगावची ओळख आहे, ते माळाकोळी माळेगाव मार्गेच रेल्वे जावी यासाठी माझा लढा आजही चालू आहे. मी प्रसिद्धीसाठी काम करत नाही. तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं, नाही तर माझं काम चालू आहे. इतरांनी त्यामध्ये हातभार लावावा आणि श्रेय घ्यावं, काही हरकत नाही. परंतु लोह्याच्या जनतेची जर रेल्वे लाईन जर आली तर विकासाला फार मोठी गती येईल. जशा शरीरात रक्तवाहिन्या आहेत, तसं दळणवळणाची साधनं जर सुकर झाली तर नक्की विकासाला गती मिळेल. आणि हा रेल्वे ट्रॅक जर झाला तर मी याचिकेत म्हणलं होतं, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर उत्तर भारत आणि दक्षिण भारत त्या रेल्वे लाईननं जोडला जाणार आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय येतील, सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, व्यापार वाढेल, बाजारपेठा मोठ्या होतील आणि त्यातून लोहा आणि कंधारचा विकास होईल. ही त्या पाठीमागची माझी भूमिका आहे. येणाऱ्या काळात नक्की हा रेल्वे ट्रॅक लोह्यापर्यंत आलेलाच आहे, तो माळेगाव पर्यंत नेऊन आपल्याला करण्यासाठी लढा द्यावा लागेल. मी माझं काम करतो आहे, चालू आहे. हातभार सगळ्यांनी लावावा. खास करून सत्ताधारी लोकप्रतिनिधी 15-15, 20-20 वर्ष बडाया मारून, बाता मारून, जनतेला फसवून, पैसे वाटून, दारू वाटून निवडून येऊन पद भोगतायत, खुर्च्या उभवतायत. त्यांनाही माझं आव्हान आहे की आपण पुढाकार घ्या आणि रेल्वे लोह्यावरून गेली पाहिजे. हे मनोहर धोंडेचं स्वप्न आहे. त्यासाठी आपण काम करा आणि श्रेय घ्या, पण जनतेला न्याय द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय शिवा.